ऑल. तर एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सगळ्यांसाठी म्हणजे ग्रुपवर मी आत्ता टाकलेला आहे. ठीक आहे, फॉरेक्स फॅक्टरी. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये आपल्याला इंटरनॅशनल लेवलला काय चालू आहे. ठीक आहे, आणि त्यांच्या कॅलेंडरमध्ये आज कोणत्या इव्हेंट होत्या. आज 15 ऑगस्ट आहे. ठीक आहे, 15 ऑगस्टला तुम्ही बघू शकता की अमेरिकेमध्ये कोर रिटेल सेल, बरोबर, ही एक न्यूज होती. रिटेल सेल्स म्हणजे जर अमेरिकेमधले रिटेल सेल्स वाढले असतील, ठीक आहे, तर ते अमेरिकेच्या करन्सीसाठी चांगली गोष्ट आहे, बरोबर. आणि अमेरिकेसाठी चांगली गोष्ट आहे म्हणजे ग्लोबली ती न्यूज चांगली आहे. ठीक आहे, आपण थोडंसं डिटेलमध्ये जाऊया. काय म्हणते ही न्यूज? कोर रिटेल सेल. ठीक आहे, आपल्याला फक्त इफेक्ट बघायचे. ॲक्च्युअल व्हॅल्यू ही जर फॉरकास्टच्या व्हॅल्यूपेक्षा जास्त असेल तर ती त्या करन्सीसाठी चांगली न्यूज होती. ठीक आहे, बघा 15 ऑगस्ट फोरकास्ट होतं 0.1%, ॲक्च्युअल व्हॅल्यू आली आहे 0.4%, बरोबर. याचा इफेक्ट मार्केटवर काय होईल? अमेरिकन मार्केट हे ग्रो करेल, बरोबर. आणि अमेरिकाचं मार्केट जर ग्रो करत असेल तर गोल्ड हा खाली येईल, बरोबर. आपल्याला माहीत आहे की पेअरमध्ये XAU USD, ठीक आहे, USD जर वर जात असेल तर ॲटोमॅटिकली गोल्ड खाली येणार आहे, बरोबर. याचा इफेक्ट आपण मार्केटवर बघूया. आपण मार्केटमध्ये जाऊया. 6 वाजताची मुवमेंट मी तुम्हाला दाखवतो आहे. पहिल्यांदा आपण गोल्डमध्ये बघूया. ठीक आहे, काय बोललेलो आपण की अमेरिकेसाठी जर चांगली न्यूज असेल तर गोल्ड हा खाली पडणार आहे. तुम्ही गोल्डमधली मुवमेंट बघू शकता. आत्ता 6:31 झाली आहेत आणि ह्या 15 मिनटाच्या 2 कॅन्डल काय सांगत आहेत की गोल्ड खाली पडत आहे. ठीक आहे, मग अमेरिकेसाठी चांगली न्यूज होती हे कुठं समजणार आहे आपल्याला? आपण US चा नॅसडॅक बघूया, बरोबर. US 100 तुम्ही बघू शकता. मागच्या अर्ध्या तासामध्ये नाही म्हटलं तरी 200 पॉईंट वर गेला आहे तो. ठीक आहे, अशाच न्यूज आपल्याला जर नॉलेज असेल इंटरनॅशनल गोष्टींबद्दल थोडंसं तरी, होप करतो की तुम्हाला याच्याबद्दल थोडीशी तरी आयडिया आत्ता आलेली असेल. ठीक आहे, अशाच नवीन नवीन गोष्टी आम्ही आमच्या स्टुडंटला शिकवत असतो. तुम्ही पण ट्राय करा. तुम्हाला जर शिकायचं असेल तर आम्ही तुमचं वेलकम करूया. ठीक आहे, थँक्यू सो मच. हा व्हिडिओ आपण इथंच स्टॉप करूयात. ओके, ज्यांना ही इव्हेंट ट्रेड करता आली त्यांना भरपूर प्रॉफिट भेटलेला असेल. ओके, आपण थांबूया इथंच.